लागोनिया पाया जनविनवीत मुखी बोला दत्त वारंवार तेने तुम्हा सुख होईल अपार दत्त दया सागर आठवावा स्त्रिया पुत्र संसारा स्त्रिया पुत्र संसारा गुंतसी पामरा तेने तू अघोरा पावशील तेने तुम्हा सुख होईल अपार दत्त दया सागर आठवावा एका जनार्दनी चित्ती दत्त पाया दत्त रूप काया झाली त्यांची तेने तुम्हा सुख होईल अपार दत्त दया सागर आठवावा विठाल पांडुरंगा करो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगनिहित पाण्यं मंडनं मंडनानं तरुण तुलसी माला कंधरम सदैंधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये काय माझी वाणी मानेल संतांसे रंजवो चित्तासी आपल्या आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे जयांचे आठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वत अघवे जिवेसी वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारुख म्हणे रस होते ओळंगणी अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविते निजखून हाताचडी संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय गोसोनी ठाय
एवढे भाग्य होय उन्नीसासी. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर विठाल. लागून या पाया जना विनवीत. मुखी बोला दत्त वारंवार. तेने तुम्हा सुख होईल अपार. दत्त दया सागर आठवावा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा असा उत्कृष्ट अभंग आजच्या नैमित्तिक सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या या येडला गावामध्ये भगवान दत्तात्रयांच्या जन्म उत्सवानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. बऱ्याच दिवसापासून हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करीत असतो. ज्यांनी सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केलं ते हरिभक्त पारायण विश्वजित महाराज खोडवे. त्यांच्याकडूनच मला ही आजची कीर्तनाची सेवा प्राप्त झालेली आहे. सेवेसाठी उपस्थित गावातील भजनी मंडळ, बाहेर गावून आलेले भजनी मंडळ, आदरणीय हरिभक्त पारायण खडके महाराज, आपल्याच गावातील हरिभक्त पारायण बिरुदेव महाराज, आदरणीय बाबा त्यांचा काय परिचय नाही, पिंपळेकर महाराज डोंगर पिंपळा, तसेच बोधेश्वर वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याच परिसरातील एक उत्कृष्ट मृदंगवादक हरिभक्त पारायण अजिंक्य महाराज गडदे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. व तसेच माता पिता श्रोतू वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. हरिभक्त पारायण आपल्या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मारुती महाराज हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. देवकते महाराज हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल अभंग श्री संत एकनाथ महाराजांचा आहे, 4 चरणाचा आहे. आणि नाथ महाराजांच्या जर जीवनाचा जर आपण विचार करू गेलो तर नाथ महाराज संत आहेत, शांत आणि श्रीमंत. संत अधिक शांत अधिक श्रीमंत बरोबर एकनाथ महाराज असं समीकरण त्यांच्या ठिकाणी जुळतं आपल्याला. जे शांत असतात ते संत नसतात, जे संत असतात ते शांत नसतात. बरं शांतही असतात संतही असतात पण ते श्रीमंत नसतात. विठ्ठल नाथ महाराज संत आहेत, शांत आहेत आणि श्रीमंत आहेत. आपण जर बाकीच्या संतांचा जर विचार केला तर बाकीचे संत हे श्रीमंत नाहीत. त्यांच्या ठिकाणी आपल्याला विश्व दारिद्र्य आल्याचं पाहायला मिळतं. तुकोबारायांच्या जीवनातला दृष्टांत घ्या. तुकोबारायांची पत्नी अन्न अन्न करून मेली आणि तुकोबारायांचा मुलगा सुद्धा अन्न अन्न करून मेला. अशा अवस्थेत तुकोबारायांना दुःख झालं नाही. महाराज तुकोबाराय म्हणतात बरे झाले देवा बरे या दुष्काळी. ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातला प्रसंग घ्या. ज्या वेळेस ज्ञानेश्वर महाराजांच्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतला आणि देहांत प्रायश्चित्त घेतल्यानंतर
आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई यांना आळंदीमध्ये संन्यासाची मुलं म्हणून हिणवलं जायचं. अक्षरशः बिकट परिस्थिती होती. हे जर मधुकरी मागायला गेले तर त्यांना कोणीही मधुकरी देत नव्हतं, कोणीही देत नव्हतं. म्हणजे त्यांच्या ठिकाणी आपल्याला हे गरिबी दारिद्र्य पाहायला मिळतं. पण नाथ महाराजांचं तसं नव्हतं. नाथ महाराज हे श्रीमंत संत आहेत. विशेष करून आपण जर थोडं चिंतन केलं, ज्याच्याकडं सरस्वती नांदते त्याच्याकडे लक्ष्मी राहत नाही, आणि ज्याच्याकडे लक्ष्मी असते त्याच्याजवळ सरस्वती राहत नाही. म्हणजे जिथं पैसा राहतो तिथं ज्ञान राहत नाही, जिथं ज्ञान असतो तिथं पैसा राहत नाही. पण नाथ महाराजांची अशी क्रांती आहे, नाथ महाराजांच्या जवळ सरस्वती ही नांदते आहे आणि लक्ष्मी सुद्धा नांदते आहे. विठ्ठल म्हणून नाथ महाराजांना सर्व संतांमध्ये निळोबारा म्हणतात. नाथ महाराज हे राजेत राजे. सकल संता माझी राजा, संत सकल सकल संता माझी राजा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, त्यांची जाणिया दर्शन, त्यांची जाणिया दर्शन. सकल संतांमध्ये निळोबा राय नाथ महाराजांना राजे म्हणतात, राजे. आणि नाथ महाराजांची काय श्रीमंती आहे. आपण जर व्यवहाराचा जर विचार केला तर कामाचे दिवस आहेत. आपण एखाद्या रोजगाराला बोलवलं आपल्या शेतामध्ये काम करण्यासाठी, किती दिवस शेतामध्ये काम करेल रोजगारी. 1 दिवस, 8 दिवस, 10 दिवस, जोपर्यंत त्यांनी गुत्त घेतले तोपर्यंत. जर एखाद्याने साल धरला असेल तर साल होईपर्यंत, 1 वर्ष होईपर्यंत. पण नाथ महाराजांच्या घरी जगाचा मालक 36 वर्ष राबला. कावडीने पाणी जागरे चक्रपाणी Hare